मुंबई में डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की रिहाइशगाह राजगृह पर किए गए हमले के खिलाफ लोगों में शदीद बरहमी पाई जाती है। इस हमले को दलित समाज की गैरत को ललकारने के तौर पर देखा जा रहा है और मुख्तलिफ समाजी तंजीमों की जानिब से इस हमले की शदीद मजम्मत की जा रही है और हमला आवरों के खिलाफ कार्रवाई का मुतालबा जोर पकड़ता जा रहा है। आज भी इसी सिलसिले में अम्बेडकर युवा मंच सिडको की जानिब से जिला कलेक्टर से नुमाइंदगी की गई और एक मेमोरेंडम के जरिए डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के मकान पर हुए हमले के वाक़े की मजम्मत की गई। हमला आवरों को जल्द से जल्द गिरफ्तार करने और उन्हें सख्त से सख्त सजा देने का मुतालबा किया गया। तंजीम के जिम्मेदारान ने मीडिया से बात करते हुए राजगृह पर हुए हमले के वाक़े पर अपनी नाराज़गी कुछ इस अंदाज में जाहिर की। काल जे विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबई येथील स्मारकाचे राजगृह जे निवासस्थान आहे त्या ठिकाणी काही समाजकंटकांनी त्या राजगृहावर भ्याड हल्ला केलेला आहे आणि तो भ्याड हल्ला केला म्हणजे संपूर्ण देशातील दलित व बहुजन समाजाच्या अस्मितेवर तो भ्याड हल्ला झालेला आहे। त्या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दामध्ये आम्ही निषेध व्यक्त करून माननीय जिल्हाधिकारी महोदयाच्या वतीने मार्फत या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि विनंती केलेली आहे की इथे जे काही आरोपी आहेत, भ्याड हल्ला करणारे आरोपी आहेत, त्यांना तात्काळ अटक करावी आणि कठोरातलं कठोर शासन त्यांना करावं, कठोर कारवाई करावी आणि पुन्हा भविष्यामध्ये विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कोणत्याही किंवा इतर महाराष्ट्रातल्या इतर महामानवाच्या अस्मितेवर कोणत्याही प्रकारचा भ्याड हल्ला होणार नाही याच्यासाठी सर्व स्मारकांना विशेषतः विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सर्व वास्तूला आणि त्यांच्या सर्व साहित्यांना पोलीस बंदोबस्त द्यावा आणि या देशामध्ये निर्माण झालेले जातीय द्वेष भावनेचं राजकारण समूळ नष्ट करण्यासाठी या शासनाने कठोर पावले उचलावी।